नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. बारवाड बसवान मंदिर ते कारदर रस्ता कामाचा शुभारंभ आमदार शशिकला जोल्ले यांनी दिला 60 लाखाचा निधी. बारवाड तालुका निपाणी येथील बसवान मंदिर ते कारदगा जंगली महाराज मठ या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार शशिकला जोल्ले, माजी खासदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या रस्ता कामासाठी आमदार शशिकला जोल्ले यांनी PRED योजनेतून 60 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्ता डांबरीकरणाची मागणी भागातील शेतकरी व नागरिकांच्यातून होत होती. ही समस्या लक्षात घेऊन आमदार शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी या 2.25 किलोमीटर रस्ता कामासाठी 60 लाख रुपये निधी मंजूर केला असून या कामाचा शुभारंभ जोल्ले दाम्पत्यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी पूजन आरती देसाई, नीलम तिटवे, अश्विनी कांबळे, दीपाली जाधव, चिंगुताई जाधव यांच्या हस्ते तर राजकुमार देसाई, खानू कगुडे, रामचंद्र माळी, ऋषिकेश पाटील, सुरेश कोणे, राजेंद्र चौगले, बापू देसाई, अण्णासू देसाई, पोपट सुतार आदींच्या हस्ते श्रीफळ वाढविल्यानंतर संभाजी पांडव, अभय निर्वाणे, सुरेश कुलकर्णी आदींच्या हस्ते कुदळ मारून रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार शशिकला जोल्ले म्हणाले की बसवानमाळ या भागातील शेतकऱ्यांनी या रस्त्याबाबत आमच्याकडे समस्या मांडल्यानंतर तात्काळ या रस्त्यासाठी निधी मंजूर करून आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हा रस्ता सोयीस्कर होणार आहे. रस्त्याचे दर्जेदार काम शेतकऱ्यांनी करून घ्यावे व गावच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी हलशीतनाथ साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पवन पाटील, संचालक श्रीकांत बन्ने, देवाप देवकते, रामगोंड चौगले, राजू भद्रगडे, संजय देसाई, राजू निगळे, धोंडराम चौगले, दिलीप देसाई, राजेंद्र पाटील, गुंधर निर्वाणे, सरदार चौगले, रणजित तिटवे, अरुण कोणे, दिलीप कोणे, किरण कांबळे, अभय निर्वाणे, संजय सुतार यांच्यासह मान्यवर शेतकरी वर्ग व कार्यकर्ते उपस्थित होते. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बन्ने, बारवाड. कारण क्वालिटीचा रस्ता होणं हे फार गरजेचं आहे आणि हे सरकारी निधी आहे म्हणून तुम्ही बसू नका. ते व्यवस्थितपणे होणं फार गरजेचं आहे आणि आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सगळे जे काही कामं आहेत ते सगळं आपण क्वालिटीचंच करून दिलेलं आहे. तर हे 60 लाखाचा निधी देखील लवकरात लवकर आपले कॉन्ट्रॅक्टर सोमज भाटले यांनी सुरू करतील आणि हे लवकरात लवकर लोकार्पण देखील आपण करू.